शेतकऱ्यांना एवढे आंदोलन केले मित्रांनो की कर्जमाफी देण्यात यावी, आहे का नाही. यांनी सरकारने आधी घोषणा केली होती की कर्जमाफी आम्ही शेतकऱ्याला देऊ. त्याच्यानंतर भरघोस मताने सरकार निवडून पण आलंय, सत्तेत बसलंय आणि आज ते सांगतात की बुवा आम्ही 5 वर्षात म्हणजे 5 वर्षात आम्ही कर्जमाफीचा जो मुद्दा आहे हा पूर्ण करू. पण आता शेतकरी रस्त्यावर उतरले, आंदोलनं करू राहिले, तरी त्याच्याकडे हे दुर्लक्ष करू राहिले. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आपल्या देशातून 12,00,000 कोटी म्हणजे एवढं कर्ज घेऊन ते उद्योगपती लोक दुसऱ्या देशात पळून गेले आणि तिथे जाऊन ते आईस करू राहिले. म्हणजे हे ह्या सरकारने त्यांच्या विरोधात बच क नाही केलं, म्हणजे त्यांचं कर्ज माफ करून टाकलं, जसं काही यांची जावई होती ते, आहे का नाही. आणि आपल्या शेतकऱ्याकडे 1,00,000, 1,50,000, काहीकडे 70,000, काहीकडे 80,000 असं कर्ज असताना दनादन बँकेवाले घरी येऊन शेतकऱ्याला नोटीस देऊ राहिले. म्हणजे नोटिसा घरी येऊन देतात, पोस्टानं नाही. आणि ज्यांनी 12,00,000 कोटी कर्ज बुडवून जे दुसऱ्या देशात पळून गेले त्यांचं यांनी कर्ज माफ केलं, त्यांचं काही वाकडं पण यांनी केलं नाही. आणि आता आपल्या शेतकऱ्याला म्हणजे ह्या कृषी प्रधान देशातल्या शेतकऱ्याला त्याच्या मागं लावले, त्याच्या मागं तगदे लावून राहिले, कर्ज भरा. म्हणजे वार आहे सरकार. म्हणजे जो पुऱ्या देशाला अन्न पुरवितो त्याची परिस्थिती नाही बघता त्याला तगदे लावतात. आणि अशा परिस्थितीत लावतात का जिथं त्याच्याकडे सगळं गेलतं, म्हणजे त्याच्याकडे काही नाही. आता सध्या कोणची पिकं नाही, कोणची परिस्थिती नाही. आता सध्या नोटीस येऊ राहिल्या बँकेच्या. म्हणजे आता एकीकडे शेतीचा खर्च चालू आहे, आता सध्या उत्पन्न हातात नाही आणि यांचे तगदे चालू आहे. मग शेतकरी आत्महत्या करायचा का नाही करायचा मित्रांनो, हा विचार करा. आणि यांचं धोरण बघा कसं आहे की उद्योगपतीला माफ आणि जो अन्न देतोय, जे अन्न तुम्ही डायनिंग टेबलवर बसून खातात त्याचा विचार तुम्हाला अजिबात नाही, आहे की नाही. फक्त तुम्ही काय केलंय की बुवा जे मोठे मोठे उद्योगपती आहे यांचं कर्ज माफ केलं, ते पळून गेले, तुमच्याच्यानं त्यांचं काही वाकडं झालं नाही, मग आमच्या मागं लागली. आणि उलट बँकी कर्ज देताना शेतकऱ्याला एवढ्या त्रास देतात की 1,00,000 सव्वा लाख रुपये जर कर्ज घ्यायचं असेल ना मित्रांनो, आपली चप्पल घासती, चप्पल ते बँकेत जाऊ. आणि नंतर आपल्या 7/12वर बोजा टाकतात. मग मी म्हणतो, ज्यावेळेस 12,00,000 कोटी रुपये तुम्ही ह्या उद्योगपतींना कर्ज दिलं, यांचे कशाला बोजे टाकले होते, यांच्या प्रॉपर्ट्या काही पाहिलं होतं का नव्हतं पाहिलं. 12,00,000 कोटी कर्ज देताना आमच्याकडे 70-80 हजार रुपये कर्ज देताना आमचे 1-1, 2-2 एकराच्या वर तुम्ही 7/12वर बोजा टाकतात. म्हणजे ही खरी परिस्थिती मित्रांनो. आणि याच्यामुळं की बुवा त्याच्यामुळं की शेतकरीची अशी दुर्दशा आहे. चला मित्रांनो, व्हिडिओ जरा आपण तर पुढच्या व्हिडिओत भेटणारच आहे, पण व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. जय जवान जय किसान.